प्रभू परमेश्वराच्या नावामध्ये परत आपल्या सर्वांचं या भक्तीमध्ये प्रेमपूर्वक स्वागत आहे। देवाची स्तुती असो, कारण प्रत्येक रविवारी परमेश्वर आपल्याला या भक्तीमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणावरून जोडत आहे आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना आशीर्वादित करत आहे। आज आपण परत या भक्तीमध्ये समर्पित होऊया। आपण जिथे कुठे आहात, आपण गावी आहात, अनेक आपले मंडळीतले आपले बंधू भगिनी कोरोना योद्धा म्हणून आपलं कर्तव्य बजावत आहे आणि विशेष करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, अत्यावश्यक सेवांमध्ये आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये, हॉस्पिटल्समध्ये अनेकांच्या ड्युटी सध्या कोविड वॉर्डमध्ये चालू आहे आणि त्यांना पण आपण परमेश्वराच्या हाती समर्पित करूया। आपला देश अतिशय अशा आव्हानात्मक स्थितीमधून जात आहे। आपल्या देशासाठी सुद्धा आपण परमेश्वराचं सहाय्य मागूया। चला आपण या भक्तीमध्ये समर्पित होऊया। आपण प्रार्थना करू। जिवंत प्रभू परमेश्वरा, आज आम्ही सर्वप्रथम तुझे आभार मानतो, कारण देवा हा दिवस तू आम्हाला दिलास, ही संधी परत आम्हाला आमच्या जीवनात दिली तुझ्या भक्तीमध्ये सामील होण्याची। आणि म्हणून देवा आज आम्ही तुझे आभार मानतो। आज प्रभू आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहोत, लीन आणि नम्र करत आहोत। तुझ्या सहाय्याची आम्हाला गरज आहे, तुझ्या मार्गदर्शनाची, तुझ्या वचनाची आम्हाला गरज आहे प्रभू। आणि म्हणून देवा आज आमचं लक्ष, आमचं चित्त आम्ही तुझ्याकडे लावतो। आम्हाला तू भर आज प्रभू, तुझ्या शक्तीने, तुझ्या प्रकाशाने, तुझ्या आरोग्याने, तुझ्या सामर्थ्याने आज आम्हा प्रत्येकाला तू भर, अशी प्रार्थना आज आम्ही करत आहोत। जे आमचे मंडळीतील आज बंधू आणि भगिनी आहेत प्रभू, अनेक क्षेत्रामध्ये सध्या काम करत आहेत, हॉस्पिटल्समध्ये विशेष करून रुग्णसेवा करत आहेत प्रभू, त्या सर्वांच्यासाठी तुझं सहाय्य आम्ही मागत आहोत। आमच्या देशाला प्रभू देवा विशेष करून आज तुझ्या सहाय्याची गरज आहे, आरोग्याची गरज आहे प्रभू। विविध अशा क्षेत्रामध्ये अनेक लोक आज आपलं कर्तव्य बजावत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही प्रार्थना करतो। तेव्हा आज आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो। आजच्या या भक्तीने आणि तुझ्या वचनाने आम्हाला सर्वांना आशीर्वादित कर। ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तो ऐक, आमेन। देवाची स्तुती असो। आज या भक्तीची सुरुवात मी एका स्तोत्र वाचनाने करणार आहे। स्तोत्र 84 आहे आणि अनेकांच्या परिचयाचं आहे, पण यावेळेस आपण हे स्तोत्र सर्व मिळून वाचणार आहोत। आपण आपलं बायबल काढून स्तोत्र 84 यावेळेस आपण वाचन करणार आहोत। त्यामध्ये लिहिलं आहे, हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत। माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागून तो झुरत आहे। माझा जीव देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारत आहे। हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्याजवळ चिमणीला घरटे करावयास आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोठे बांधावयास स्थळ मिळाले आहे। तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील। ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनाच्या राजमार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य। शोकजनक खोऱ्यातूनही जात असता ते त्यांना अवघोटीचे स्थानच वाटते, झऱ्याचे स्थानच वाटते। अगोटीचा पाऊसही त्याची आबादानी करतो। ते अधिकाधिक शक्ती पावत जातात। सियोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते। हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना ऐक। हे याकोबाच्या देवा, कान दे। हे देवा, तू आमची ढाल आहेस, अवलोकन कर। तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव। खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे। दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते। कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे। परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो। जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही। हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य। देव त्याच्या सत्यवचनावर आशीर्वाद देव। आज परत आम्ही परमेश्वराचे आभार मानतो आणि मला खूप आनंद आहे
की आजच्या रविवारचं देवाचं वचन आपणासाठी रेव्हरंट प्रसाद अघमकर हे घेऊन येत आहेत. आणि म्हणून सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि देवाची स्तुती करतो. वर्षाच्या अगोदर त्यांच्याकडून आपण एक गीत ऐकणार आहोत. अनेकांना त्यांच्याकडून गझल ऐकण्याची इच्छा होती आणि आज आपल्यासाठी ते एक गझल गाणार आहेत. या गझलाला त्यांनी स्वर दिलेला आहे आणि स्वरबद्ध सुद्धा त्यांनी एक केलेलं आहे. आणि मला नक्कीच आशा आहे की आपल्याला हे गीत गझल आवडेल. आणि चला तर आपण हे गझल ऐकूया परमेश्वराच्या गौरवासाठी. आणि त्याचबरोबर त्यानंतर देवाच्या वचनाकडे सुद्धा आपण लक्ष लावूया. चराग कितने ही चल गए मेरी जिंदगी के चमन में भी, मेरी जिंदगी के चमन में भी नए फूल तेरा साथ मेरे गीत तुझसे संवर गए, मेरे सुर तुझसे मधुर हुए. मेरे गीत तुझसे संवर गए, मेरे सुर तुझसे मधुर हुए. मेरे साज दिल के स्वरों में भी तेरे प्यार के रंग उभर गए, तेरे प्यार के रंग उभर गए. जिस दिल में तेरा जिस दिल में तेरा वो दिल भी कितना आबाद हुआ. मेरी जिंदगी के चमन में भी, मेरी जिंदगी के चमन में भी नए फूल तेरा साथ राह में मेरी जिंदगी थी भटक रही, यूं ही एक उजाड़े दया ने. मेरी जिंदगी थी भटक रही, यूं ही एक उजाड़े दया में. तेरा हर कदम मुझे ले
नई जिंदगी के बहार तेरा हाथ तेरा हाथ तो बहकते पाँव संभल गए मेरी जिंदगी के चमन में भी मेरी जिंदगी के चमन में भी नए फूल इतने खिल गए तेरा साथ तो चराग कितने ही चल गए मेरी जिंदगी के चमन में भी नए फूल कितने खिल गए तेरा साथ राह में जो मिल गया तेरा साथ राह में जो मिल गया तेरा साथ राह में जो मिल गया पुन्हा ईश्वराची दया परमेश्वराची कृपा त्याची शांती आणि त्याचा आशीर्वाद मी आपणापर्यंत पोहोचू इच्छितो. आज हा दिवस परमेश्वरानं तुम्हाला आणि मला प्राप्त होऊ दिला त्याबद्दल देवाची स्तुती करेन. आणि पुन्हा मला खूप आनंद आहे ह्या माध्यमाद्वारे तुमची अशी भेट होत आहे. तुमच्या संगतीत इथं गूज साधता येत आहे कारण ह्या अशा पुन्हा चॅलेंजिंग दिवसामध्ये कठीण दिवसामध्ये एकमेकांची भेट होणं एकमेकांसंगती हित गूज करणं एकमेकांसंगती भेटणं हे फार फार महत्वाचं आहे. आणि आज पुन्हा एक फार सुंदर एक विचार एक फार सुंदर एक संदेश परमेश्वराने मला दिला आणि तो मी आपणापर्यंत पोहोचू इच्छितो तुमच्या संगती मी शेअर करू इच्छितो. पवित्र शास्त्रामध्ये एक फार सुंदर एक गोष्ट आहे दाखला आणि तो दाखला स्वतः खुद्द येशू ख्रिस्तानं सांगितलं आणि म्हणून मी आपणा सगळ्यांना विनंती करेन की कृपया कृपया लक्षपूर्वक ह्या दाखल्याकडे ह्या संदेशाकडे आपण लक्ष देणार आहोत आणि नक्कीच परमेश्वर आजच्या ह्या वचनाद्वारे ह्या संदेशाद्वारे या प्रवचनाद्वारे परमेश्वर तुमच्या संगती आणि माझ्या संगती बोलणार आहे. आणि तो दाखला फार परिचित आहे. अनेकदा तुम्ही वाचला असेल अनेकदा तुम्ही तो ऐकला असेल आणि आज सुद्धा त्याच्यावर आपण काही वेळ मनन करणार आहोत. आणि तो दाखला आहे लुककृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 11 ते पुढील वचन म्हणजे 32 वचन त्यामध्ये आहेत आणि ती वचन आपण सर्वजण काही वाचणार नाहीत कारण तो दाखला उधळ्या पुत्राचा आहे आणि तो सर्वांना माहित आहे. सगळ्यांच्या तोंडपाठ असेल आणि त्यामध्ये काय वृत्तांत आहे त्यामध्ये काय गोष्ट आहे हे सगळ्यांना माहित आहे. थोडक्यात जर आपण त्या गोष्टीविषयी विचार करण्याचा प्रयत्न केला तर त्या गोष्टीमध्ये हे लिहिलेलं आहे की एक पिता आहे एक बाप आहे आणि त्याला 2 पुत्र आहेत. एक थोरला पुत्र आहे आणि एक लहान पुत्र आहे. 2 मुलगे मोठा मुलगा आणि लहान मुलगा. आणि काय होतं की हा लहान मुलगा एक दिवस बाबाकडे जातो आणि तो बाबाला म्हणतो की बाबा मला माझ्या संपत्तीचा वाटा मला पाहिजे. आणि असं त्यामध्ये असं दिसतं की बापाने काहीही आडेवेडे न घेता त्या संपत्तीचे 2 भाग केले आणि त्या मुलाचे जो काही वाटा होता जो काही भाग होता तो त्या मुलाला दिला. आणि असं लिहिलंय की काही
दिवसानंतर तो मुलगा आपल्या बापाचं घर सोडून परदेशी निघून गेला. त्या ठिकाणी त्याने ती जी काही संपत्ती होती, जी काही धन होतं, ते सगळं त्याने खर्चून टाकलं आणि मौज मजेमध्ये त्याने दिवस घालवले. आणि सर्व जे जगिक गोष्ट आहे, जे जगिक अनैतिक गोष्टी आहेत, पाप आहे आणि जे काही प्रकार आहेत, ते त्याने त्या जगामध्ये जाऊन अनुभवले केले. आणि नंतर त्या वृत्तांतामध्ये असं लिहिलं आहे की त्याच्या जवळची संपत्ती संपली, धन संपलं. आणि महत्वाची गोष्ट की त्या दूर देशामध्ये दुष्काळ पडला आणि त्याला खाण्याची सुद्धा सोय नव्हती. वणवण तो भटकत होता. तर एका मालकाने त्याला एक नोकरी दिली, एक काम दिलं आणि ते काम होतं शेतामध्ये जे काही त्याचे डुक्कर होते त्यांचं पालन पोषण करणं. आणि नवलाची गोष्ट असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये की जे डुक्कर खात होते, जे काही शेंगा किंवा जे काही खाद्य होतं, ते त्याला खावायला लागलं, कारण त्याला कोणी देत नव्हतं. मग असं झालं की एक वेळेस तो तिथेच बसला, त्या घाणीमध्ये, त्या शेतामध्ये, त्या धुळीमध्ये तो बसला असताना तो विचार करायला लागला की मी इथे काय करत आहे. माझ्या बापाच्या घरी रेलचेल आहे, धन आहे, दौलत आहे, नौकर चाकर आहेत, खाण्याची काही वाण नाही आणि इथे मी उपाशी मरत आहे. मी आता उठेन आणि बापाकडे जाईन आणि बापाला क्षमा मागेन आणि त्यांना म्हणेल की हे बाबा, मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलं, मी तुमचा मुलगा सुद्धा म्हणायच्या योग्यतेचा नाही, कृपया मला क्षमा ना. ही एक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या थोरल्या मुलाची पण गोष्ट आहे. पण ह्या गोष्टीकडे, ह्या वृत्तांताकडे आपण थोडा वेळ विचार करूया. आणि मला आज हा विचार तुमच्यापर्यंत आणायचा आहे, हा विचार तुमच्यापर्यंत मांडायचा आहे की जेव्हा तो मुलगा बापाच्या घरामध्ये होता, लक्षपूर्वक आहे का, जेव्हा तो लहान मुलगा आपल्या बापाच्या घरामध्ये होता, खऱ्या रीतीनं तो बापाच्या छत्रछायेखाली होता. तो त्या घरामध्ये आणि छत्राखाली नव्हताच. त्याचं पूर्ण लक्ष बाहेर होतं, त्याचं मन बाहेर होतं, त्या जगिक गोष्टीकडे होतं, त्याचं चित्त त्या जगिक गोष्टीकडे होतं. सर्व काही त्याचा जो काही आवड निवड होती, जो काही इंटरेस्ट होता, तो घरात असून, छत्रा खाली असून, बापाच्या जवळ असून तो दूर होता. आणि जेव्हा तिथे दुष्काळ पडला, जेव्हा त्याचं धन संपलं, जेव्हा तो त्या डुकरांमध्ये बसला आणि डुकरांचं अन्न जेव्हा खायला लागला, आणि असं म्हटलेलं आहे जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याला कळलं त्याची स्थिती काय आहे. आणि त्याने विचार केला, त्याने डिसिजन घेतलं, त्याने निर्णय घेतला आणि त्याने कृती केली. आणि तो निर्णय म्हणजे मी बापाच्या घरी जाईन. बंधू भगिनी, मला आता हा विचार सांगायचा आहे की जेव्हा तो बापाच्या घरामध्ये होता, चार भिंतीच्या आत होता, तेव्हा तो बाहेर होता. मनानं, चित्तानं, आवडीनं, अंतःकरणानं सर्व लक्ष त्याचं बाहेर होतं. पण जेव्हा त्याला तो पश्चाताप झाला, जेव्हा त्याला ते कळलं की त्याने काय केलं, जेव्हा त्याने ते ठरवलं, जेव्हा त्याने ती कृती केली, खऱ्या अर्थानं तो आता घरात आला. काय सुंदर विचार आहे. बऱ्याचदा तशी गोष्ट आपल्या जीवनामध्ये होते. बऱ्याचदा आपण बाहेर असतो, पण ती जी गोष्ट आहे, तो जो विचार आहे, तो कधी आपल्या मनात येतच नाही. तो पश्चातापाचा विचार, परत येण्याचा विचार, बापाकडे जाण्याचा विचार, क्षमा मागण्याचा विचार, हा जो विचार आहे आणि ही जी कृती आहे, ते खरं परत येणं, ते खरं म्हणजे घरात असणं, ते खरं म्हणजे बापाच्या जवळ असणं. हा झाला दाखल्याचा एक भाग. आता दुसरा भाग, तो म्हणजे त्याचा थोरला भाव. आणि त्या थोरल्या भावाच्या बद्दल जर तुम्ही वृत्तांत ऐकला आणि त्याची गोष्ट जर वाचली, तर त्यावरून असं कळतं की त्याने बापाकडे आपले वाटा कधीच मागितला नाही. तो त्या छत्रछायेखाली होता, तो त्या घरामध्ये होता,
तो त्या ठिकाणी सर्व प्रकारे बापाच्या अवतीभोवती होता, काम करत होता. आणि तरीही नाही, आता लक्षपूर्वक आहे का, बापाच्या छायेखाली असून, चार भिंतीच्या आत असून, बापाच्या जवळ असून, घरामध्ये असून सुद्धा हा थोरला मुलगा दूर होता. आणि हाच विचार मला आज तुम्हाला सांगायचा आहे. आणि हे कशावरून तुम्हाला आणि मला कळतं, जेव्हा तो लहान त्याचा भाऊ परत आला आणि बाप त्याला मिठी मारण्यासाठी धावत गेला, त्याचं स्वागत केलं, त्याला त्याचा स्वीकार केला, त्याची क्षमा त्याला त्याच्या पापांची बापानं केली. आणि हे जेव्हा त्या थोरल्या भावाला कळलं, असं म्हटलेलं आहे, त्याला आनंद तर झाला नाही, तो धावत आला नाही भावाला भेटायला. आणि असं त्या वृत्तांतावरून आपल्याला कळतं की त्याने कधीच भावाची वाट पाहिली नाही. उलट बापाविषयी असं लिहिलंय की तो जो लहान मुलगा होता त्याची तो वाट पाहत होता. आणि ज्या क्षणी त्याला तो लहान मुलगा दिसला, असं म्हटलेलं आहे की धावत लहान मुलाकडे गेला. आणि त्याच्या उलट हा जो थोरला भाऊ होता, घरामध्ये होता, बापाजवळ होता, छत्राखाली होता, तरी तो कसा दूर होता हे आज आम्हाला पाहायला पाहिजे. असं म्हटलं जेव्हा त्या नोकराने सांगितले की तुमचे भाऊ जे दूर गेले होते ते आले, परत घरात आहे, कुटुंबात आहे, जवळ आहे. आणि असं म्हटलेलं आहे, ह्या थोरल्या भावाला राग आला. बघितलं, पवित्र शास्त्र असं म्हटलंय की तुम्हाला राग येऊ देऊ नका. बापाच्या जवळ घरामध्ये असून सुद्धा जर ह्या थोरल्या भावाला राग येतो, आणि राग अशाचा की त्याचा लहान भाऊ परत आला, आणि तो परत आला म्हणून तिथे जयोत्सव चालू आहे, तिथे चांगलं सेलिब्रेशन चालू आहे, आणि बापाला आनंद झाला, ह्या गोष्टीचा जर थोरल्या भावाला राग येत आहे, ह्याचा अर्थ खऱ्या रीतीनं, अंतःकरणानं आणि आध्यात्मिक रीतीनं घरात असून तो घराच्या बाहेर होता. आज मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, सगळ्यांना विचारायचा आहे. आणि मी एक देवाचा सेवक या नात्याने तुम्हाला एक विनंती करेल की आज तुमच्या अंतःकरणाचं, मनाचं, विचाराचं परीक्षण करा. कदाचित तुम्ही चर्चला जाता, कदाचित तुम्ही चर्चच्या सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही भाग घेत आहात, कदाचित तुम्ही बायबल वाचत आहात, कदाचित तुम्ही चांगल्या कुटुंबामध्ये, ख्रिस्ती कुटुंबामध्ये आहात, कदाचित त्या घरामध्ये तुम्ही आहात, आणि तुम्हाला असं वाटतं की मी सर्व काही बरोबर करत आहे, आध्यात्मिक रीतीने बरोबर करत आहे, चर्चच्या दृष्टीने मी सर्व काही गोष्टी बरोबर करत आहे. पण बंधू भगिनींनो, कदाचित तुमची आणि माझी स्थिती लहान भावाप्रमाणे तर असेलच, त्या पुत्राप्रमाणे असेलच, पण कदाचित थोरल्या भावाप्रमाणे आमची परिस्थिती असू शकते. त्याचं उत्तर काय होतं माहितीये का? त्याने बापाला सांगितलं की बाबा, मी तुमच्याकडे इतके कष्ट करतो, मी तुमच्या नोकराप्रमाणे वागतो, तुम्ही माझ्यासाठी काहीच केलं नाही, कोणत्याच प्रकारची पार्टी केली नाही, कोणत्याच प्रकारचं सेलिब्रेशन केलं नाही, कोणत्याच प्रकारचं जयोत्सव केलेला नाही, मला तुम्ही काहीच दिलेलं नाही. तो तुमचा मुलगा, तुम्ही जर वाचलं त्या वृत्तांतामध्ये, हा भाऊ लहान भावाला साध भाऊ सुद्धा तो बोलत नाही. काय त्याचं मन? बापाला काय म्हणतो माहितीये? तो तुमचा लहान भाऊ, मुलगा, की जो दूर देशी गेला होता, की ज्याने सगळी उधळपट्टी केली, ज्याने सगळी जगी जीवन जगलं, लहान भावाचं नातं जे होतं त्याचं, ते सुद्धा त्याने संपुष्टात आणलं. बरेचदा आम्ही हा विचार करतो की लहान मुलाप्रमाणे आमचं जीवन असू नये, लहान पुत्राप्रमाणे आमचं जीवन असू नये, की जो दूर देशी गेला, ज्याने उधळपट्टी केली, ज्याने आपलं सगळं जगी जीवनामध्ये आपलं जीवन व्यतीत केलं.
बंधू भगिनी, मी आज तुम्हाला सांगेन, तुमचं आणि माझं जीवन कदाचित त्या थोरल्या मुलाप्रमाणे असू नये की जो बापाजवळ असून सुद्धा कितीतरी कोस दूर तो होता. त्या ठिकाणी असं लिहिलंय, तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट पशु कापले. नंतर बापाने त्याला म्हटले, बाळा, तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ. मोठ्या मुलाने नातं तोडलं भावासंती आणि पुन्हा बाप आता काय बोलतो माहिती आहे का? हा तुझा लहान भाऊ. बाप ते नातं मोठ्या मुलासंती जोडण्याचा प्रयत्न करतो. खर तर तो थोरला मुलगा घरामध्ये होता, बापाजवळ होता, ते सर्व काही त्याचं होतं, त्याला त्याची कल्पनाच नाही. कदाचित त्याचं मन त्या ठिकाणी नव्हतं, कदाचित त्याचे विचार त्या ठिकाणी बरोबर नव्हते, कदाचित त्याला असं वाटत होतं की मी बापाकडे आहे आणि मी चांगला आहे, माझ्यामध्ये काही सुधारणा होण्याची गरज नाही. आणि असं म्हटलेलं आहे, तो स्वतः म्हणतो की मला काहीच मिळालं नाही. तुम्हाला माहिती आहे, एक पवित्र शास्त्रामध्ये एक फार सुंदर वचन आहे आणि ते मी वाचतो आणि लक्षपूर्वक ऐका. त्यामधून तुम्हाला आणि मला फार शिकण्यासारखं आहे आणि ह्या थोरल्या मुलाच्या जीवनावरून सुद्धा शिकण्यासारखं आहे. आणि ते वचन येतं, याकोबाचं पत्र याचा 4वा अध्याय आणि 2रं आणि 3रं वचन मी वाचतो. आणि त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की तुम्ही इच्छा धरता तरी तुम्हास प्राप्त होत नाही, तुम्ही घात व हेवा करता तरी हवे ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही, तुम्ही भांडता व लढता, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे म्हणजे आपल्या चैनी करता खर्चावे म्हणून मागता. कदाचित ह्या थोरल्या पुत्राला घरात असून, बापाचं जवळ असून, धनाच्या अवतीभोवती असून सुद्धा काही प्राप्त झालं नाही. ह्याचं कारण हे असू शकतं की त्याची जो काही उद्देश होता तो बरोबर नव्हता, किंवा त्याने बापाकडे मागितलंच नाही. मला आज हा प्रश्न तुम्हाला आणि तुम्हाला विशेष करून विचारायचा वाटतो आणि तो प्रश्न असा आहे, तुम्हाला जे काही तुम्ही मागता ते मिळत आहे का? जे काही देवाकडे तुम्ही मागितलं ते प्राप्त होत आहे का, मिळालेलं आहे का? आणि जर मिळालं नाही, तुम्ही चर्चमध्ये आहात, विश्वासामध्ये आहे, ख्रिस्ती आहात, चांगलं जीवन जगत आहात, तरी तुम्हाला मिळत नाही, ह्याचा अर्थ की तुम्ही कदाचित त्या थोरल्या पुत्राप्रमाणे आहात. सगळं आहे, सगळं जवळ आहे, घरामध्ये आहे, चर्चमध्ये आहे, विश्वासामध्ये आहे, कार्यामध्ये आहोत आपण, आणि तरी रिकामे. आज खर तर विचार करण्याची गोष्ट आहे. आज परीक्षण करूया की मी कदाचित या थोरल्या पुत्राप्रमाणे जीवन जगत आहे का? मी मागत आहे का? आणि जर मागत आहे तर ते चैनीसाठी मागत आहे का? मागण्याचा उद्देश काय आहे? तुम्हाला माहित आहे, वरून वरून हा थोरला मुलगा असं वाटतं की फार देवभीरू आहे, फार बापाच्या जवळ आहे, फार विश्वासू आहे, फार कष्टाळू आहे, फार चांगलं जीवन जगत आहे. पण त्याने जे उत्तर दिलं ना, त्याच्यावरून कळतं त्याच्या अंतःकरणाची स्थिती आम्हाला कळते. पहिली गोष्ट, रागावला. कोणाचं जर चांगलं होत आहे, कोणी जर पश्चाताप करत आहे, कोणी जर परत फिरत आहे, कोणी जर विश्वासामध्ये येत आहे, तुम्हाला आणि मला राग येत आहे का? की आम्ही त्याच्यासाठी उत्सव करतो, देवाची स्तुती करतो, त्याचा स्वीकार आम्ही करतो का? ते प्रेम आम्ही दाखवतो का? तो स्नेहभाव आम्ही एकमेकांना दाखवतो का? बघा, थोरल्या पुत्राबद्दल मी बोलत आहे, थोरल्या मुलाबद्दल मी बोलत आहे, जो बापाला कधीच ज्याने सोडलं नाही, घर सोडलं नाही, बापाच्या जवळ होता आणि तरी बापापासून कितीतरी लांब होता.
आशीर्वादापासून कितीतरी लांब होता, आनंदापासून कितीतरी लांब होता, सर्व चांगल्या गोष्टींपासून कितीतरी लांब. तो म्हणतो की माझ्यासाठी तुम्ही काहीच केलं नाही. मला असं वाटतं ही परिस्थिती त्याच्या अंतःकरणाची होती. हा स्वभाव त्या बापाचा नव्हता. ही परिस्थिती त्या थोरल्या पुत्राची होती, मुलाची. वा, एक मुलगा जो घरामध्ये होता पण ज्याचं लक्ष दूर होतं, जगाकडे होतं, आणि तो शुद्धीवर आल्यानंतर तो खऱ्या रीतीनं घरी आला, विचारानं आला, विश्वासानं आला, कृतीनं आला. आणि एक मुलगा घरामध्येच होता ज्याने बापाचं घर कधी सोडलं नाही. तो घरामध्ये नव्हताच. आम्ही स्वतःला फसवत आहोत का? प्रार्थना करत आहोत, वर्षानुवर्ष आम्ही प्रार्थना करत आहोत, वर्षानुवर्ष मागत आहोत, वर्षानुवर्ष कदाचित तुम्ही विश्वासामध्ये आहात, पण काहीतरी कुठेतरी चुकत आहे. आज मी तुम्हाला आवाहन करेन, आज मी तुम्हाला विनंती करेन, मागा, विश्वासानं मागा. जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही देवाच्या घरामध्ये आहात, विश्वासामध्ये आहात, आध्यात्मिक रीतीने तुम्ही वाढत आहात, असं जर तुम्हाला वाटतं, मागा, योग्य रीतीने मागा, देव तुम्हाला देणार आहे. मला असं वाटतं की या थोरल्या पुत्राला काही मिळालंच नाही. साधं कारण असू शकतं, पहिलं की त्याने मागितलं नाही. दुसरं कारण बायबल सांगतं की त्याने अयोग्य प्रकारे कदाचित मागण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अंतःकरणामध्ये वेगळंच काही होतं. बंधू भगिनींनो, हा एक सुंदर विचार आज तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा होता. बरेचदा आपण लहान जो मुलगा आहे त्याच्याविषयी बोलतो, त्याच्याविषयी आपण विचार करतो, त्याच्याविषयी आपल्याला असं वाटतं की हा चैन करणारा, जगीर, पाप करणारा, जगामध्ये जाणारा असा मुलगा. पण खऱ्या रीतीनं दोघं मुलं सुद्धा ते जगीतच होते. दोन्ही मुलांना बापाच्या दयेची गरज होती, कृपेची गरज होती, स्वीकाराची गरज होती. आज आम्ही विचार करूया, मी कोण आहे? कदाचित मी आणि आपण सर्वजण स्वतःला फसवत आहोत. आम्हाला कळलंच नाही की मी बापाच्या घरात असून सुद्धा रिकामा आहे. बापाच्या घरामध्ये असून सुद्धा, विश्वासामध्ये असून सुद्धा, ख्रिस्तामध्ये असून सुद्धा माझी झोळी रिकामीच आहे. नाही, आज आपण त्या लहान पुत्राप्रमाणे शुद्धीवर येणार आणि घरी येणार, परत येणार. आनंदाची गोष्ट अशी आहे, कोणत्याही प्रकारचं जीवन तुम्ही आतापर्यंत जगला असाल, कोणत्याही प्रकारची जगी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये असेल, कोणत्याही प्रकारची सवय तुमच्या जीवनामध्ये असेल, कोणतंही पाप तुमच्याकडून घडलं असेल, बंधू भगिनी, मी आज तुम्हाला देवाचं सेवक या नात्याने एक फार चांगली बातमी सांगतो की जर तुम्ही परत आला, देवाच्या घरामध्ये आला, बापाजवळ आला, तो बाप आतुरतेने तुमची वाट पाहत, आतुरतेने तो तुमच्याकडे पाहत आहे. त्याचे नेत्र तुमच्या वाटेकडे. उठा, विचार करा आणि परत या. विचारानं परत या, अंतःकरणानं परत या आणि कृतीनं परत या. कदाचित त्या थोरल्या पुत्राप्रमाणे आम्ही आज जगणार नाही की जो घरामध्ये होता तरी दूर होता, घरामध्ये होता तरी रागावलेला होता, घरामध्ये होता तरी त्याच्या अंतःकरणामध्ये इतकी कटुता होती, घरामध्ये होता तरी रिकामा होता. आज येशू ख्रिस्तानं हा दाखला जर तुम्हाला आणि मला सांगितलाय, याचा उद्देश हाच आहे की आम्ही परत बापाच्या घरात जावं. बापानं जयोत्सव केला, बापानं सेलिब्रेशन केलं, बापाने त्याचा स्वीकार केला, त्याला सगळा घातला,
त्याला अंगठी घातली आणि त्याचा स्वीकार केला आणि सर्वात महत्वाची गोष्ट त्याच्या पापांची क्षमा केली. बंधुभगिनी, हा सुंदर एक संदेश आज देवाने तुम्हाला आणि मला दिला आहे. चला, जेथे कुठे तुम्ही आहात आपण उठणार आहोत आणि एक पाऊल बापाच्या घराकडे टाकण्याचा आम्ही सुरुवात करणार, प्रयत्न करणार. बाप, जो स्वर्गीय बाप आहे, जो स्वर्गीय पिता आहे, जो तुमचा आणि माझा देव आहे, तो वाट पाहत आहे अशासाठी की तुमचं आणि माझं जीव पूर्णपणे बदलून टाका. देव तुम्हाला आशीर्वाद देव. देव तुमची झोळी आनंदानं, आशीर्वादानं भरून काढो. देव आज तुमच्या अंतःकरणाशी बोलो. देव तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाला ती एक टोचणी लागू देव की नाही मी उठेन, नाही मी परत जाईन, नाही मी बापाच्या जवळ असेल, विश्वासात असेल. आणि बघा, खऱ्या रीतीनं पश्चातापानं जेव्हा तुम्ही आणि मी देवाच्याकडे, देवाच्या घरात येऊ, तुमचं जीवन पूर्णपणे बदललेलं असेल. आशीर्वादानं, आनंदानं, सौख्यानं, समृद्धीनं, संपन्नतेनं, शांतीनं परमेश्वर तुमचं जीवन भरून काढणार. विचार करा, मी थोरल्या मुलाप्रमाणे आहे की लहान मुलाप्रमाणे आहे, पुत्राप्रमाणे आहे की जो उठला आणि विचारानं, अंतःकरणानं, कृतीनं घरात, आणि थोरला मुलगा, पुत्र घरात असून घरात नव्हताच. तुम्हाला आणि मला आज देवाच्या दयेची, कृपेची अत्यंत नितांत गरज आहे. चला, देवाचा स्वीकार करूया, देवाला प्रार्थना करूया, देवाला आपलं जीवन समर्पित करूया. आणि बघा, येणारे दिवस, येणारी वर्ष परमेश्वर तुमचं आणि माझं जीवन कसं सुखानं, आशीर्वाद भरून काढणार. देव तुम्हाला भरपूर आशीर्वाद द्या. देवाच्या घरात असणं हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. थँक्यू, धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वाद द्या. देवाची स्तुती असो सुंदरशा वचनाबद्दल आणि गीताबद्दल. मी परत रेव्हरंट प्रसाद अघमकर यांचे खूप आभार मानतो त्यांच्या वचनाच्या सेवेबद्दल आणि त्यांनी गायलेल्या गीताबद्दल. आणि आपण त्यांच्यासाठी आणि त्यांच्या परिवारासाठी प्रार्थनेमध्ये राहूया. आणि यापुढे सुद्धा मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्यामध्ये वचनाची सेवा करावी. देवाची स्तुती असो. आज आपण आजच्या भक्तीतील ही जी विशेष प्रार्थना ती आपण करणार आहोत, कारण अनेक विषय आपल्या समोर आहेत. काही उपकार स्तुती सुद्धा नक्कीच आहे. आपण प्रार्थनेमध्ये होतो आणि परमेश्वराने आपल्या प्रार्थना ऐकल्या असा आपला पूर्ण विश्वास आहे. जो एक मुलगा आपला मेल नर्स आहे आणि तो पॉझिटिव्ह झाला होता आणि परमेश्वराने त्याला त्याच्यातून बाहेर काढलेला आहे आणि त्याचा आता लेटेस्ट जो रिपोर्ट आहे तो निगेटिव्ह. त्याबद्दल देवाची आपण स्तुती करूया. त्याचप्रमाणे सिस्टर लता पारकर यांच्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये होतो. परमेश्वराने त्यांना ICU मध्ये बाहेर काढलेला आहे आणि त्यांचा पण रिपोर्ट जो आहे हा निगेटिव्ह आहे. त्याचप्रमाणे कुपर हॉस्पिटलमध्ये एका मुलीसाठी आपण प्रार्थना करत होतो आणि देवाच्या दयेने तिला सुद्धा परमेश्वराने स्पर्श केलेला आहे आणि बरं केलेलं आहे. आपण सिस्टर मुळीक यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये होतो. परमेश्वराने त्यांना आरोग्य दिलेलं आहे. देवाची स्तुती असतो या सुंदरशा प्रार्थनेच्या अनुभवाबद्दल. आज आपण परत काही प्रार्थनेचं सहाय्य मागणार आहोत. आपल्या मंडळीमध्ये काहींना आर्थिक प्रश्न आहेत आणि त्यासाठी परमेश्वराचं सहाय्य आपण मागणार आहोत. आपण विशेष करून प्रार्थना करणार आहोत. आपल्या गावाकडील भागामध्ये एक बंधू अरुण आहे, अरुण घरत म्हणून, आणि त्यांना आरोग्याची गरज आहे. आज त्यांच्यासाठी परमेश्वराचं आरोग्य आपण मागणार आहोत. त्याचप्रमाणे आपण प्रार्थना करूया की प्रार्थनेची विनंती कळवली आहे. आपल्या शिवडी हॉस्पिटलमध्ये सिस्टर रचना आहेत आणि त्याचप्रमाणे सिस्टर निकिता आहे. त्यांची कोविड वॉर्डमधली ड्युटी वारली, मला वाटते वर्लीच्या जे कोविड सेंटर आहे त्यामध्ये त्यांची सुरू झालेली आहे आजपासून ड्युटी.
आणि त्यांना आपण परमेश्वराच्या हाती समर्पित करूया की परमेश्वर संरक्षण त्यांना द्यावं. ज्या लोकांचे मागील आठवड्यामध्ये वाढदिवस झाले आहे त्याच्यासाठी आपण प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू. जिथे कुठे आपण आहात या प्रार्थनेमध्ये आपण सहभागी होऊया. चला तर आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वर, आम्ही खूप तुझे आभार मानतो, कारण देवा आम्ही प्रार्थनेमध्ये होतो अनेक गोष्टींसाठी आणि त्या गोष्टी तू आम्हाला पुरवलेल्या आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो देवा की गेल्या दिवसांमध्ये ज्यांना ज्यांना तू आरोग्य दिलेलं आहे, आरोग्याचा स्पर्श केलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आमचा एक मुलगा प्रभू देवा जो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता आणि त्याला तू बरं केलेलं आहे. त्याचप्रमाणे कुपर हॉस्पिटलची मुलगी तिला तू बरं केलेलं आहे. सिस्टर पारकर यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे, त्यांनाही तू आरोग्याचा स्पर्श करून बरं केलेला आहे. आम्ही तुझे आभार मानतो देवा. त्याचप्रमाणे देवा आमची प्रार्थना आहे देवा की आज अनेकांना देवा परत तुझ्या सहाय्याची गरज आहे, तुझ्या आरोग्याची गरज आहे. आम्ही विशेष करून प्रार्थना करतो देवा आमचे बंधू अरुण घरत यांना आरोग्याची गरज आहे, कृपा करून आरोग्य त्यांना तू दे. विशेष करून प्रार्थना करतो देवा आज ज्याच्या ड्युटीज चालू आहे कोविड, विशेष करून कोविड हॉस्पिटलमध्ये सिस्टर रचना, त्याचप्रमाणे निकिता यांच्या प्रभू आणि त्याचप्रमाणे अनेक आमची मुलं आणि मुली सध्या ड्युटी करत आहेत कोविड हॉस्पिटलमध्ये. अतिशय अशा संसर्गामध्ये ते काम करत आहे. तू त्यांचा संरक्षक हो प्रभू. आणि प्रभू देवा त्यांच्या सेवेच्या द्वारे अनेक अनेक रुग्णांना तुझा आशीर्वाद मिळू दे अशी प्रार्थना आज आम्ही करत आहोत प्रभू. प्रभू आज आम्ही शिकून प्रार्थना करतो अनेक लोक जे आज ह्या दिवसात आर्थिक विवंचनेमध्ये आहे, कृपा करून देवा तू त्यांचा सहाय्य करत आहोत देवा. आमच्या भारत देशासाठी आमच्या प्रार्थना आहे. आमचे पंतप्रधान, आमचे सर्व शासकीय यंत्रणा, जे अत्यावश्यक सेवा आहे त्या सर्वांच्यासाठी प्रभू कृपा करून या सर्व महामारीपासून देवा आमच्या देशाचं, आमच्या देशवासियांचं तू कृपा करून संरक्षण कर प्रभू. आज आम्ही शिकून प्रार्थना गेल्या दिवसामध्ये ज्यांचे वाढदिवस झालेले आहेत त्या सर्व बंधू भगिनींच्यासाठी कृपा करून देवा. हे वर्ष विशेष करून त्यांना सुरक्षिततेचं, आरोग्याचं आणि आशीर्वादाचं असं लाभू दे. परत देवा खूप तुझे आभार मानतो. असंच तू आम्हाला सर्वांना तुझ्या प्रार्थनेमध्ये, तुझ्या वचनामध्ये, तुझ्या विश्वासामध्ये तू ठेव. आमच्याद्वारे देवा अनेक लोकांना तुझ्या सेवेच्या द्वारे तू आशीर्वादित कर अशी प्रार्थना आम्ही करत आहोत प्रभू. सर्व मान महिमा आणि गौरव तुला देतो. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तर एक आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना पण यावेळेस म्हणणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त पुनरुपी येईपर्यंत आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवाची स्तुती असो आपल्या सर्वांच्या सहभागाबद्दल. असंच आपण परमेश्वराच्या वचनामध्ये आणि त्याच्या मार्गामध्ये यापुढे सुद्धा चालणार आहोत. आपण या भक्तीची लिंक इतरांना पण शेअर करा. एकमेकांसाठी प्रार्थनेमध्ये राहा आणि नक्कीच येणारे दिवस परमेश्वर आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचे, आरोग्याचे सुरक्षित केल्याशिवाय राहणार नाही. देव आपणास आशीर्वाद देव.